बारामतीत होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी। लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत निघणार होता एल्गार मोर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा। मराठा आंदोलनाचा विषय त्यांनी अत्यंत संयमाने हाताळला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। राज उद्धव ठाकरेंच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार, तर महापौरही मराठीच होईल। पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिंदेंसह भाजपलाही सुनावले खडे बोल। तुम्ही नाराज आहात? मी नाराज म्हणजे असणार नव्हो। मराठा आरक्षण GR वरून भुजबळ नाराज। मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता उपसमितीचा निर्णय घेतला। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांची महिला IPS अधिकाऱ्यावर दादागिरी। करमाळ्यातील मुरुम उत्खनन प्रकरणात कारवाई करण्याकरता गेलेल्या अंजना कृष्ण यांना दादांची तंबी। विरोधकांकडून टीका। बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची वर्णी। खासदार सुप्रिया सुळेंना अध्यक्षपदावरून हटवलं, चर्चांना उधाण। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई। ठाण्याच्या लोकमान्य नगरातील अनधिकृत 4 मजली इमारतीवर पालिकेचा हातोडा। देशातल्या पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली टेस्ला। म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक शहर परिसरातील गृहनिर्माण योजनेतील गृह प्रकल्पांतर्गत 478 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला। लालपरीचं अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर येणार की नाही याची माहिती मिळेल अशी आशा प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने दाखवली होती। 15 ऑगस्टपासून लाईव्ह लोकेशन ॲप सुरू होईल अशी घोषणा देखील करण्यात आली, पण प्रत्यक्षात आजपर्यंत हे ॲप सुरूच झालेलं नाही। त्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीमध्ये कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा आणि सामान्य प्रवाशांचा मोठा हिरमोड झालाय। सोलापूर कोर्टाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी आदेश कायम ठेवण्यात आलाय। जिल्ह्यातील अनेक नागरिक सामाजिक संघटनांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती। ईदे मिलादच्या निमित्तानं जळगावमध्ये रोषणाई करण्यात आली आहे। शहरातील विविध मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। गणेशोत्सव आणि दुर्गादेवी उत्सवासाठी ज्याप्रमाणे वर्गणी जमा करतो तशीच वर्गणी आता आंदोलनासाठी जमा करा असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय। सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी वर्गणी जमा करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। गगनबावडा घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्याने घाट वाहतुकीसाठी बंद झालाय। येथील दरड हटवण्याचं काम सध्या थांबवण्यात आलंय। उद्या सकाळपासून पुन्हा काम सुरू होणार आहे। नागपूर शहरात जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे। अपघात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही बंदी घातली आहे। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी कराडमध्ये रूट मार्च काढलाय। यावेळी पोलिसांनी मॉक ड्रिल केली आहे। दंगा काबू नियंत्रण, अश्रूधुरांचा मारा करून जमाव नियंत्रित करण्याचे प्रात्यक्षिक पोलिसांकडून सादर करण्यात आले। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज 17व्या दिवशी देखील सुरूच आहे। शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलाय। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील गव्हाण गावातील मराठा समाजातील व्यक्तींच्या
कुणबी नोंदी आढळल्याने त्यांना आता ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागले आहेत। निजाम सरकारच्या जनगणनेमध्ये कुणबी असा स्पष्ट उल्लेख आढळल्याचं कागदपत्र त्यांना मिळालं आणि गव्हाण गावातील संदीपान पवार यांच्यासहित अनेकांचा ओबीसी मध्ये समावेश झाला। युवक काँग्रेसमधील नागपूरच्या 4 कायमस्वरूपी निष्कासित पदाधिकाऱ्यांना पक्षानं दिलासा दिलाय। या पदाधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे। मीरा भाईंदर पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं 24 प्रभागांची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। 95 नगरसेवकांची संख्या कायम असून 2017च्या पालिका निवडणुकीनुसार ती कायम आहे। पुणे पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेवर अक्षरशः हरकती आणि सूचनांचा पाऊस पडलाय। शेवटच्या दिवशी तर तब्बल 2899 हरकती सूचना निवडणूक आयोगा शाखेकडे दाखल झाल्यात, तर एकूण हरकतींचा आकडा हा 5496 इतका झालाय। पनवेल पालिकेची प्रभाग रचना बुधवारी नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली। काही प्रभागामध्ये किरकोळ बदल वगळता 2017 प्रमाणे या प्रभाग रचना आहेत। याबाबतच्या हरकती आणि सूचनांनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने इच्छुकांची प्रतीक्षा संपली। आगामी ठाणे पालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे। प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी सुमारे 200 हरकतींची नोंद करण्यात आली। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पांचं दर्शन घेतलंय। यावेळी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली। पुणे शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुमारे 8000हून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतील। मोबाईल सर्व्हिसल व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयितांवर हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे। यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस प्रशासनाने प्रत्येक मंडळास 2 ढोल ताशा पथकांना परवानगी देत एका पथकातील सदस्य संख्या 60 पर्यंत मर्यादित ठेवली। मात्र एका पथकामध्ये 60 सदस्य संख्या ही कमी असून आवश्यकतेनुसार संख्या ठेवण्यात येईल अशी भूमिका ढोल ताशा पथकाचे महासंघाने घेतली आहे। त्यामुळे एका पथकामध्ये नेमकी किती सदस्य संख्या असेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे। गोंदिया शहरातील नागपूरच्या टेकडी गणपतीच्या प्रतिकृती विराजमान करण्यात आली आहे। गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी बाप्पा विराजमान करण्यात येतो। यंदा या बाप्पाला महाकालेश्वर उज्जैनची प्रतिमा तयार करण्यात आली आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। राज्यभरातून गणेश भक्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला दाखल झालेत। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबईच्या गिरगावामध्ये बोरभाट लेनमध्ये गिरगावचा विघ्नहर्ताची स्थापना करण्यात आली। तरुण मित्र मंडळाकडून बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। या मंडळाचं यंदा 39वं वर्ष आहे। अहिल्यानगरच्या आव्हाणे गावामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। आव्हाणे गावातील गणपतीला आडवा गणेश आणि निद्रिस्त गणेश असे देखील म्हणतात। हा गणपती शेतात नांगरणी करताना सापडला होता आणि तेव्हापासूनच हा गणेश तसाच ठेवून गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधलंय। बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली। जळगावच्या नेहरू चौक मित्रमंडळातर्फे राजस्थान येथील खाटू श्याम मंदिराची आरास साकारण्यात आली आहे। ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। जळगावचा राजा म्हणून या मंडळाची ख्याती आहे। मंडळाचं यंदाचं 42वं वर्ष। नागपूरच्या पॅन्थिऑन नगरीमध्ये नागरिकांकडून केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आलाय। बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली। मावळमधील शिळिंब गावातील लहू धनवे यांनी घरगुती गणपती देखाव्यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल आणि शेकडो मावळ्यांच्या शौर्याला सलामी देण्यासाठी पावनखिंड गाथा शौर्याची देखावा सादर केलाय। नवीन पिढीला आपला इतिहास समजावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय।